श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे व कधी करावे हे जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय गजानन. शुद्ध मनांनी कधीही केलेलं पारायण महाराजांपर्यंत पोहोचतंच. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्नान करून झाल्यानंतर पूजागृहात एक आसन लावून हात जोडून महाराजांचं स्मरण करून पारायण सुरू करावं. शक्य असल्यास गुरुवारी पारायण करावे. जर कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी. त्यांच्या चरणी आपली इच्छा सांगून पारायण सुरू करावं. पारायण केल्यानंतर महाराजांना शक्य असेल तो नैवेद्य दाखवावा. त्यातल्या त्यात शक्य झाल्यास भाकरी, पिठलं व लोणी याचा नैवेद्य नक्कीच दाखवावा. स्त्रियांनी मासिक धर्म आला तर ते 4 दिवस सोडून पारायण करावे. जर एक संत 21 अध्याय करणं जमत नसेल तर दशमी, एकादशी, द्वादशी या 3 दिवसात अध्याय पूर्ण करावेत. नैवेद्य दाखवावा व घरातल्यांना देखील द्यावा. पोथीत दिलेल्या माहितीनुसार गुरुपुषामृताच्या दिवशी पारायण करणे पुण्य लाभते. पारायण 1 महिन्यात रोज 1 अध्याय वाचून पूर्ण करू शकतो. पारायण दर गुरुवारी सुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. श्री गजाननांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा खूप मोठा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे महाराजांचे दर्शन. एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे. श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रॉब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो. पारायणाचे विविध प्रकार देखील आहेत. एक आसनी पारायण. एका दिवसात एका बैठकीत न उठता संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्यांच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. गुरुपुषामृत योगावर केलेल्या एकासनी पारायणाचे विशेष महत्त्व संतकवी दासगणूंनी सांगितले आहे. त्यानंतर आहे 1 दिवसीय पारायण. एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एकासनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून 1-2 ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते 1 दिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील 2 पैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करू शकतो. सप्ताह पारायण. 7 दिवस दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. महाराजांचा प्रगट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताह याच्या निमित्ताने अशा पारायणांचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो. 3 दिवसीय पारायण. 3 दिवस दररोज 7 अध्याय किंवा 9, 7 व 5 अध्याय वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संतकवी दासगणूंनी सांगितले आहे. आज मंदिरामध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो. त्यानंतर गुरुवारचे पारायण. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व 21 हा महाराजांचा शुभ अंक. 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने 1 अध्याय वाचायचा आहे व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे.
यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते, असा द्विगुणित लाभ मिळतो. एका ग्रुपमध्ये 21 भक्तच भाग घेऊ शकतात. हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमाने पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही. गणगण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.